पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। मनसे नेते दिलीप धोत्रे हे मुंबईहून पुण्याकडे येत असताना 14 मे रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता। या अपघातातून मनसे नेते दिलीप धोत्रे हे दैव बलवत्तर म्हणून वाचले, परंतु त्यांच्या हातास व पायात जबर दुखापत झाली होती। मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांनी सोमवारी पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली। या भेटीत त्यांनी धोत्रे यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेत त्यांना धीर देत काळजी घेण्याचा सल्ला दिला। पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना तातडीनं पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वेळेवर उपचार मिळाल्यानं त्यांची प्रकृती स्थिर झाली। या प्रसंगानंतर साक्षात पांडुरंगाच्या रूपानं आणि कृपेनं आपण वाचलो अशी भावनिक प्रतिक्रिया दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली आहे। अपघातानंतर राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। त्याच अनुषंगानं राजेंद्र पवार यांनीही पंढरपूर दौऱ्यादरम्यान धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची भेट घेतली। यावेळी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक वाडदेकर तसेच डॉक्टर योगेश रणदिवे हे उपस्थित होते। दरम्यान या भेटीदरम्यान राजेंद्र पवार यांनी धोत्रे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। अपघातानंतरच्या परिस्थितीची माहिती घेत त्यांना मानसिक आधार दिला। यावेळी भावना व्यक्त करत दिलीप धोत्रे म्हणाले, या कठीण काळात आपुलकीने विचारपूस करणारी माणसं मिळणं हेच खरं बळ असतं। राजेंद्र पवार यांच्या या सदिच्छा भेटीमुळे धोत्रे कुटुंबियांनीही समाधान व्यक्त केलं आहे।